लासलगाव आणि चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उभारलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर यश मिळाले असून केंद्र सरकारने नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या निर्णयानुसार आता नाफेडला कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातही थेट कांदा खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच नाफेडची खरेदी प्रक्रिया केवळ शेतकरी उत्पादक कंपन्या FPO आणि सहकारी संस्थांमार्फत सुरू असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि चांदोड येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करत थेट बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने सुधारित खरेदी धोरण जाहीर केले आहे. नव्या निकषानुसार देशातील प्रमुख कांदा उत्पादक बाजार समित्यांमध्ये नाफेडची थेट खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, चांदवड, उमराणे आणि निफाड या बाजार समित्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. नवे खरेदी निकष काय? थेट खरेदीची सुविधा. नाफेड आता FPO आणि सहकारी संस्थांबरोबरच बाजार समितीच्या आवारातही थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणार. हमी भाव कायम. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2410 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी होणार. प्रतवारीच्या अटींमध्ये शिथिलता. आंदोलन आणि हवामानामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन कांद्याच्या प्रतवारीच्या अटी काही प्रमाणात सुलभ करण्यात आल्या आहेत. 72 तासांत पेमेंट. कांदा विक्रीनंतर अवघ्या 72 तासांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू झाल्याने छोट्या व मध्यम शेतकऱ्यांनाही नाफेडच्या खरेदी योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. दरम्यान लासलगाव बाजार समितीत उद्यापासून नाफेडचे खरेदी केंद्र सुरू होणार असून शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतकरी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत हा शेतकरी एकजुटीचा विजय असून सरकारने योग्य वेळी घेतलेला सकारात्मक निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र टुडे TV न्यूज नाशिक विभागीय संपादक श्री उत्तम भीमराव जाधव तथा निफाड शहर प्रतिनिधी श्री योगेश चंद्रकांत कर्डिले याचा रिपोर्ट. महाराष्ट्र टुडे TV न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे TV न्यूज 24/7. महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा.